ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज विषय घेतला आहे की अंगावर चरबीच्या गाठी एक, त्यानंतर वजन आपलं वाढलेलं आहे, आणि या संदर्भात आपल्या अंगावर जी चरबीच्या गाठी आल्या आहेत, बऱ्याच वेळेस काय होतं, 40 नंतर, वयाची 40 ओलांडल्यानंतर महिलांना जास्त करून अशा प्रमाणात गाठी येतात, अंगावर येतात, पोटावर येतात, डोक्यामध्ये पण येतात. काही महिलांना, बरं का, सर्वांनाच नाही. तर अशा संदर्भात आपल्याला खूप प्रश्न केलेले आहेत. असे फोनवर पण मी सांगत असतो, आणि प्रत्येकाला फोनवर बोलणं, एवढं सांगणं शक्य नसतं. म्हणून मी आज हा व्हिडिओ टाकतोय त्या संदर्भात, जेणेकरून आपल्या अंगावर अनावश्यक चरबी वाढल्यानंतर, वयाची 40 ओलांडल्यानंतर जी काही प्रॉब्लेम येतात, आणि त्याच्यामुळे पाय दुखतात, आपले पाय दुखतात, गुडघे दुखतात, म्हणजे असे पिंढऱ्या दुखतात, खूप दुखतात. मग यावर घरगुती उपाय काय आहे हे आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी आज श्रेयस, आता माझ्याकडे श्रेयस म्हणून पण नाव आलेलं आहे, पण माझ्या माहितीहून या बाळाचं नाव शिववंश आहे. कारण माझ्याकडे ही फॅमिली आलेली आहेत, त्यावेळेस मी त्या बाळाचं नाव विचारलं होतं, तर ती शिववंश असं नाव सांगितलं होतं. तर शिववंश मीच समजतो, त्यांचे श्रेयस म्हणून पाठवलंय मला. तरी त्या बाळाचा आज वाढदिवस आहे. श्रेयस अथवा शिववंश शहाजी गाटे या बाळाचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त शिव अभिषेक करण्यात आला, आणि माझ्याकडून बाळाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. त्याला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, त्यानं हसत खेळत अभ्यास करावा, खूप काही प्रगती करावी, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो, आणि आपला जो कार्यक्रम आहे शंका समाधान हे सुरू करतो. तर मंडळी, आपण ऐकत आहात की अंगावर चरबीच्या गाठी आणि अनावश्यक चरबी, पोटावर चरबी, अंगावर चरबी, अनावश्यक गरज नसताना चरबी वाढल्यानंतर काय आपल्याला घरगुती उपाय करायचा हे मी सांगणार आहे. याच्या अगोदर 4-5 वर्षाखाली मी एक व्हिडिओ अशा पद्धतीचा टाकला होता चरबीच्या गाठीबद्दल, आणि तो व्हिडिओ खूप लोकांनी पाहिला आणि त्याने अनुभव पण घेतला. पुण्याचे डॉक्टर आहेत, आता माझ्याकडे नाव लक्षात नाही, लेडीज आहेत त्या, त्यांना पण डोक्यामध्ये गाठी होत्या, चरबीच्या गाठी होत्या, आणि त्यांनी खूप उपचार केले, डॉक्टरी उपचार केले, पण त्या कमी झाल्या नाहीत. शेवटी आपला व्हिडिओ त्यांच्या पाहण्यात आला, आणि त्यांनी माझं हे काय जे उपचार आहे ते पाहिलं, केलं, आणि त्यांच्या गाठी पूर्ण गेल्या असं त्यांनी फोन करून मला पाठीमागं सांगितलं होतं. तर ते चांगल्या प्रकारे आपल्याला हे काम करता येतं, आणि ते सोपा आहे, घरगुती उपचार आहे, ते मी सांगतोय तुम्हाला. तुम्हाला जर अनावश्यक चरबी तुमच्या अंगावर, शक्यतो काय होतं, पाळी जाण्याच्या याच्या भानगडीमध्ये अगर 40 नंतर खूप महिलांना असं अंगावर चरबी वाढू शकते, आणि चरबी वाढल्यानंतर काय होतं, पाय दुखतात, म्हणजे वजन वाढतं, पाय दुखू लागतात, थकवा येतो, काम करावंसं वाटत नाही, थोडंसं चाललं की धापा भरतात, जिना वगैरे काही चाललं ना की लगेच धापा भरतात, म्हणजे एकंदरीत त्यांची शारीरिक जी परिस्थिती खराब होते. मग यावर आपल्याला एकदम तरतरी यावी, आणि आपली अनावश्यक चरबी ही नष्ट व्हावी, त्यासाठी मी उपाय सांगतोय. तर उपाय असा आहे,
आपली मेथीची भाजी आहे ना, मेथीची भाजी, तर मेथीची भाजी एक गड्डी, पाव किलोची असते, अगर कोणी कमी जास्त असू शकते, ती एक गड्डी आणायची आणि ती गड्डी बुडं त्याचे जी मुळं आहेत ते कट करायचे आणि बारीक धुवून घ्यायचे, पण लक्षात घ्या, आणि बारीक कट करायचे असे थोडे 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 थोडे, त्यामधल्या जे आहेत ना दांड्यासहित कट करायची आणि ती भाजी कट करून एक छोट्या पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये ही भाजी टाकायची, वरून झाकण ठेवायचं आणि चांगली उकळायची, जेणेकरून 1 ग्लासभर होईपर्यंत उकळायची आणि थोडंसं थंड होऊ द्यायची. पिण्यालायक झाली म्हणजे गरम गरम प्यायला सोपं जातं. लय थंड होऊ दे, थंड झाल्यानंतर पिऊ वाटत नाही ते पाणी. तर थोडंसं गरम असतानाच त्याच्यामध्ये थोडीशी एक अर्धा चमचा हळदी आणि चिमूटभर मीठ, चवीपुरतं किंचित मीठ, हे मीठ टाकायचं, मस्त हलवायचं आणि ती भाजी अशा हातानं पिळायची, त्याचं अर्क काढायचा ग्लासामध्ये, तुमच्या कशात पातेल्यात कुठल्या काढा, आणि ते रिकाम्या पोटी ते घ्यायचं. तुम्ही एक 8 दिवस करून पहा, तुम्हाला फरक वाटला ना की पुढे चालू ठेवा. याच्यामुळं काय होतं, तुमच्या अंगात तरतरी येते एक, आणि लवकर खायचं नाही काही, आणि खायचंच असेल तुम्हाला तर कडधान्य खायचे, मटकी, कुठं असं तुमचे उसळ करून, मग हरभरे चालतील, जेणेकरून चरबी वाढणार नाही अशी गोष्टी खायच्या. थोडक्यात चपाती थोडीशी वर्ज्य करायची, भात खायचा नाही, तांदूळ खायचंच नाही तर, आणि हे महिना 6 महिना करायचं. एवढं पूर्ण तुमच्या गाठी निघून जातील, अंगावरली अनावश्यक चरबी ही निघून जाईल. आणि त्याच्यामध्ये अजून तुम्हाला अजून एक गोष्ट करता येते हे करत असताना. हे झालं गाठीपुरतं, पण वजन तुमचं कमी होण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची अजून, की जेवण करण्यापूर्वी 2 ग्लास 3 ग्लास काय पाणी प्यायचंय ते पिऊ शकता. त्याच्यात थोडंसं लिंबू टाकायचं. लिंबू टाका, एका ग्लासामध्ये अर्धा लिंबूतलं एक कोरभर लिंबू, म्हणजे 2 ग्लासामध्ये अर्धा लिंबू पिळा थोडक्यात, आणि ते 2 ग्लास पाणी तुम्ही जेवणापूर्वी, जेवायला बसलात ना की त्यापूर्वी पिणे. त्याच्यावर अजून म्हणजे 2-3 ग्लास पाणी पिल्यानंतर तुमचा आहार कमी जाईल, आणि आहारामध्ये चरबीयुक्त पदार्थ खायचे नाही. चरबीयुक्त म्हणजे काय, तेल नसावं, तुपकट नसावं, साखराचं प्रमाण कमी असावं, आणि तळलेले पदार्थ तर वर्ज्यच आहेत. आणि सात्विक भोजन करायचं. आहारामध्ये पालेभाज्याचा जास्तीत जास्त वापर, कच्च्या खायच्या, टोमॅटो आहे, पालक आहे, म्हणजे बराचसा कच्चा प्रकारात खा, त्याचा कांदा खाऊ शकतात. आणि ते करत करत काकडी पण जवळ ठेवायची, काकडी पण खायची अशी, आणि जेवण करायचं. म्हणजे तुमचा आहार हा कमी जातो, आणि हे जे आपलं जेवण आहे कमी जातं, मोजकं आपल्या शरीराला जेवढं गरज आहे तेवढंच खाल्ल्या जातं. आणि हे जे आहेत मी सांगितलेलं पालेभाज्या वगैरे, हे फायबर असल्यामुळं काय होतं, मध्ये असतं ना, तर ते आतडे साफ करतात. जसं आपण दात घासताना ब्रश करतो का नाही, ब्रश करून आपलं अन्नकण काढतो, तसे आपल्या आतड्यामध्ये चिटकलेले जे अन्नकण असतात ते अन्नकण निघून जातात, चिटकलेले बऱ्याच दिवसाची. ते पोट साफ होतं, पोट गच्च होत नाही, पोट मोकळं मोकळं हलकं हलकं वाटतं. आणि हलकं हलकं वाटल्यानंतर आपल्याला एक उत्साह वाटतो, चालण्यात फिरण्यात, काम करावंच वाटतं, आनंद वाटतो, मरगळलेलं शरीर राहत नाही ना अशा आहारानं. तर तुम्ही अशा पद्धतीचा आहार जर खाल्ला, तुम्ही सकाळी आपलं दुपारी सायंकाळी जरी खाल्ला, आणि सायंकाळच्या वेळी जास्त उशिरा जेवण करायचं नाही, त्यामध्ये जास्त मसाले वगैरे वापरायचे नाहीत, काळं तिखट सुद्धा कमी करायचं, लाल तिखट सुद्धा कमी करायचं, आणि हिरव्या मिरचीचा थोडा वापर करायचा त्याच्याऐवजी, कारण हिरव्या मिरचीमुळं पित्त होत नाही, पित्त होत नाही, पचन व्यवस्थित राहतं, पण प्रमाणातच ठेवायचं, ते बी अति करायचं नाही. तर तुम्ही अशा पद्धतीनं जर आहार घेतला तुम्ही, तर तुमची चरबी कमी होते अंगावरली,
पोटावरली चरबी ना, पोट जे सुटल्यावर असतं ना, महिलांची जी पोटं आहेत ते सुटल्यामुळं धाप भरते, वजन वाढल्यामुळं पाय दुखतात, हे कमी होतं, पोट साफ होतं, पोट व्यवस्थित राहतं. आणि तुम्हाला जो त्रास होतोय पायदुखीचा, धाप लागण्याचा, अंगावर चरबीचा त्रास, चरबीच्या गाठी ह्या ज्या आहेत त्या पूर्ण निघून जातात. आपण 4ला भूक काय लागली तर चुरमुरे खायचे. चुरमुऱ्याला तिखट मीठ लावून आपण चिवडा बनवतात का नाही, तर तो चिवडा खायचा, पाणी प्यायचं. त्यानं पण काय होतं, चरबी वाढत नाही. अशा पद्धतीनं आहारामध्ये जर बदल केला तर चरबी आपोआप कमी होते. पेढे वगैरे खायचे नाहीत, गोड पदार्थ तर खायचेच नाही जास्त करून. कधीतरी तेव्हा तरी असं थोडंसं झलक म्हणून खाऊ शकतात, पण एवढं कमी होईपर्यंत अजिबात खायचं नाही. पथ्य पाळायचं. तुम्ही पथ्य पाळलं की व्यवस्थित. आणि विशेष अजून जेवणामध्ये वरून मीठ घ्यायचं नाही. मिठाचं प्रमाण जर कमी केलं ना आपण, तर आपली चरबी वाढत नाही. मीठ ही काय करतं, आपण मीठ असल्यामुळं काय आपण एक्स्ट्रा खातो, कामापेक्षा जास्त खातो, आणि ती खाणं आपल्याला नको आहे. म्हणून मिठाचं प्रमाण थोडं आळणी करायचं, म्हणजे मीठ टाकायचं नाही जास्त, चवीपुरतं किंचित. तर आलं तुमच्या लक्षात. खूप जणांचे प्रश्न होते, खूप जण विचारतात मला, आणि मी हा प्रयोग असं काही पुस्तकी वगैरे ह्याच्यातून नाही, हा प्रयोग केलेले आहेत, करतो आहे, लोकांना सांगतो आहे, आणि लोकांना खूप त्याचा अनुभव आहे, म्हणून मी आज तुम्हाला पण सांगतोय. तर तुम्ही नक्कीच हे करा. तुमच्या अंगावर चरबी वाढली असेल, चरबीच्या गाठी वगैरे झाल्या असतील तर अवश्य करून पहा आणि नंतर मला सांगा. तर मंडळी, याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम आहे तो इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी रहा आणि समाधानी.